नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण म्हणजे बघता की महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामामध्ये एक असं पीक आहे जे कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देतं. ते म्हणजे आपलं कलिंगड पीक. कलिंगड असेल किंवा खरबूज असेल. या पिकांची लागवड महाराष्ट्रामध्ये सर्वदूर होत असते. परंतु याचं उत्पादन घेणं तितकं सोपं नाहीये. ह्या पिकामध्ये खूप समस्या आहेत. जर आपण काटेकोरपणे याचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला फायदा होतो. परंतु जे काही नवीन शेतकरी कलिंगड पिकाकडे जाणार आहेत किंवा काही जे जुने कलिंगड उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना बऱ्याचशा समस्या ज्या आहे या कलिंगड उत्पादनामध्ये येत असतात. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही एक निवडक ज्या समस्या आहेत, ज्याचा आपल्याला या ठिकाणी चर्चा करणं फार गरजेचं आहे. कारण की ते ज्या समस्या आहेत, त्याचं जर निराकरण आपण चांगल्या पद्धतीने जर केलं तर निश्चितच आपले जे काही कलिंगडचं उत्पादन आहे ते चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकतो. आणि ह्याविषयी या समस्येचे म्हणजे निराकरण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तेजस कोल्हे सर उपस्थित आहेत. नमस्कार. तेजस सर, काही आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असे आहेत की आपण ह्या म्हणजे नोव्हेंबर असेल किंवा डिसेंबर असेल किंवा जानेवारीमध्ये असेल, अगर ह्या महिन्यामध्ये आपल्याला लागवड करायची आहे तर जे जाती आहेत त्या कोणत्या जाती महिन्यानुसार निवडणं गरजेचं आहे. कारण की त्याचा कालावधी असेल किंवा मार्केटचा जो काही ट्रेंड आपण बघतो त्या अनुषंगाने कोणत्या जातीची निवड करणं गरजेचं आहे. कलिंगड आणि खरबूज या दोन्हींचा जो काही हंगाम आहे तर तो हा चालू हंगाम आहे. आणि या हंगामासाठी जाती किंवा तुम्ही खरीप मध्ये लावताय, रब्बी मध्ये लावताय आणि समर मध्ये लावताय तर जाती बदलतात असं नाही होत. तर ते एकच जाती हायब्रिड जात असल्यामुळे हायब्रिड वाण आहेत सगळे, त्यामुळे तुम्हाला समस्या नाही. मग जर तुम्ही कलिंगडाचा विचार केला तर रेड बेबी सारखी जाते, सिम्बा आहे, शुगर क्वीन आहे, किंवा सागर किंग आहे, बाजारामध्ये बाहुबली प्रचलित आहे, त्याच्यानंतर मेलडी प्रचलित आहे. तर यापैकी एक किंवा मॅक्स आहे, तर यापैकी एक तुम्ही विचार करू शकता. खरबुजात जर गेलं तर बॉबी आहे, कुंदन आहे, किंवा कोहिनूर सारख्या जाती आहेत, लाल्यापूर सारखी जात आहे. तर त्या खरबुजामध्ये तुम्ही त्याचा विचार करू शकता. मला असं वाटत नाही की कोणत्या महिन्यात निवड करतोय म्हणून ती जात लावली पाहिजे. तर असं या बाबतीत लागू होत नाही. पण एक गोष्ट अशी एक जाणवते का बरेचसे शेतकरी रमजानचा जो काही हंगाम आहे तो टार्गेट ठेवून नियोजन करतात. पण मित्रांनो, एक 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 मुद्दा असा आहे की रमजानमध्ये कलिंगडाची मागणी वाढते, परंतु रमजानमध्ये मागणी ही आखाती देशामध्ये जास्त वाढते, भारतात तितकीशी वाढत नाही. मग आखाती देशामध्ये आपलं कलिंगड किंवा खरबूज जर पोचवायचे तर आपण त्याची लागवड रमजानमध्ये काढणीसाठी येऊन चालणार नाही, तर रमजान पूर्वी आली पाहिजे. कारण का, तर आपल्या भारतातून आखाती देशामध्ये जी निर्यात होणार आहे तर त्यासाठी 15 दिवसाचा कालावधी. म्हणजे तुम्ही जर रमजान उदाहरणार्थ 15 फेब्रुवारीला आहे तर तुमच्या कलिंगडाची काढणी 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीच्या मध्ये झाली पाहिजे, तर जाऊन ते निर्यात होईल आणि आखाती देशामध्ये त्याचं कन्झम्पशन होईल. जर आपण रमजान 15 फेब्रुवारीला चालू होतोय म्हणून 15 फेब्रुवारी नंतर बाजारात आपला माल येतोय तर त्याची निर्यात होणार नाही आणि त्याची मागणीसाठी तुम्हाला फायदा होणार नाही. तर हा एक मुद्दा इथं महत्वाचा आहे. जातींबद्दल जसं मी बोललो की हंगाम कोणताही म्हणजे ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण या जातींची निवड करू शकतो. याच्यामध्ये एक अजून एक म्हणजे प्रश्न आहे की लागवड करताना रोपांची लागवड बऱ्यापैकी होत असते आणि काही लोक बी लावतात. तर याच्यामध्ये कोणतं संयुक्तिक राहील, म्हणजे कोणतं प्रकार लागवड करणं चांगलं राहील? जसं थंडीचा कालावधी जास्त आहे तर तिथं आपण रोपं लावली पाहिजे, आणि जिथं थंडीचा कालावधी कमी आहे म्हणजे साधारणपणे तुम्ही जानेवारी फेब्रुवारी नंतर जर करताय तर तिथं बी लावलं पाहिजे. किंवा तुम्ही जर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये करताय तर बी लावलं पाहिजे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यासाठी रोप लावणं संयुक्तिक. आणि जे शेतकरी बी लावतात तर जर जिथं रोपच उपलब्ध नाही, म्हणजे आपल्या ठिकाणी जर दर्जेदार नर्सरीज नसेल, चांगलं बियाणं मिळत नसेल किंवा चांगला वाण आपल्याला मिळत नाही, आपल्याला जो अपेक्षित आहे तो नर्सरीत नाही, तर मग आपल्याला बी लावण्याशिवाय पर्याय नाही. तर अशा वेळेस आपल्याला ते बी प्रक्रिया करून लावू शकतो आपण. जसं की आपण गोमूत्राची प्रक्रिया सांगतो. गोमूत्राची प्रक्रिया का सांगतो, खास करून कलिंगडाचा जो बियाच्या बाहेरचं आवरण आहे तर ते कडक असतं आणि ते जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत त्याची उगवण होऊ शकत नाही. मग जमिनीमध्ये तुम्ही ज्यावेळेस ते बी गाडता किंवा त्याची टोबणी करता, ते टोबणी केल्यानंतर 2 ते 3 दिवस त्याचा सीडकोट आहे तो मऊ होण्यासाठी जातो. तो जर आपल्याला लवकर करायचा तर गोमूत्रामध्ये साधारणपणे आपण ताजं गोमूत्र साधारण अर्धा लिटर घेतलं आणि त्यामध्ये जर हे बी टाकलं आणि 2 तासासाठी भिजवलं आणि मग त्याची जर बियाण्याची टोबणी केली तर आपल्याला त्याची उगवण लवकर होईल. मग जिथं आपल्याला रोपं उपलब्धच नाही किंवा दर्जेदार मिळत नाही तिथं आपण बियाण्यासोबत जाऊ शकतो. पण जर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3 महिने तर आपण रोपं निवडणं संयुक्तिक. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न तेजस सर आलेला आहे आपल्याला की काही शेतकरी मल्चिंगवर लागवड करतात, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याने आपल्याला असा प्रश्न विचारलाय, मला असं वाटतं एक मल्चिंगचा व्हिडिओ तुमचा त्यांनी पाहिला असावा
की मल्चिंग टाकण्यापूर्वी आपण बेसल डोस भरत असतो बेडवरती आणि मग मल्चिंग वरून आथरतो. बरोबर. त्याचं म्हणणं असं आहे की 2-3 दिवस जर मी त्या मल्चिंगला होल पाडले नाही तर जो टाकलेला जो बेसल डोस आहे ते उष्णतेने तो काम करेल का? आता जे चालू हंगाम आहे या चालू हंगामामध्ये तापमान वाढीचा आपण विचार केलाय म्हणून त्या मल्चिंगचं तशा पद्धतीने नियोजन केलंय. मग आता महिना कोणता चालू आहे समजा नोव्हेंबर आहे, डिसेंबर आहे किंवा जानेवारी, तर आपण किती पण प्रयत्न केले तर तिथं जे तापमान वाढणार आहे तर ते साधारण 20, 22, 25 डिग्रीच्या पुढे पुढे नाही जाणार नाही. म्हणजे बरोबर. असं 40-42 डिग्री आता आपण करूच शकत नाही. बरोबर. किती पण त्याच्यावर मल्चिंगनी उन्हानी आपण गृहीत धरलं. आपण काय केलंय नॉर्मल टेम्परेचर पेक्षा 4 ते 5 डिग्री वाढावं म्हणून तो मल्चिंगचा आपला उद्देश आहे तो करण्याचा. आणि दुसरं असं की हे अन्नद्रव्य ज्यावेळेस आपण वापरले तर याच्यात जैविक किंवा जे काही जीवाणूयुक्त जर अन्नद्रव्य नसतील तर आपल्याला कुठलाही धोका नाही. तुम्ही कोणतंही केमिकल आणून टाकलं कार्यपद्धतीवर टेम्परेचरचा तितकासा परिणाम होणारच नाही. जर रासायनिक खतांचा जर उल्लेख केला, सेंद्रिय खतामध्ये शेणखत किंवा गांडूळ खत किंवा कोंबड खताचा विचार केला किंवा आपण जर निंबोळी पेंटचा विचार केला तर याच्यावर कुठलाही परिणाम याचा होणार नाही. याचा परिणाम त्याच गोष्टीवर होईल कोणत्या, जिथं जीवाणू खते, जिथं जीवाणू आहेत किंवा जिथं मित्रबुरशी किंवा मायक्रोरायझा सारखे घटक आहे तिथंच फक्त या उष्णतेचा परिणाम विपरीत परिणाम होऊ शकतो. इतर याच्यावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही. याच्यातून होईल तो फायदाच होईल. आणि मग याच्यामध्ये अजून एक शेतकऱ्याने मग याच्या एक कॉन्ट्रास्ट एक असा प्रश्न विचारलेला आहे की जर माझ्याकडं मल्चिंग पण नाही, माझ्याकडं ठिबक सिंचन नाही, तर पाट पाण्यावरती मी कलिंगडाची शेती करावी का? आता जर तुम्ही विचार केला ना आपला कोकण पट्टा तर तिथं फार मोठ्या प्रमाणात मोठ्या कलिंगडाची लागवड पहिली व्हायची, बरोबर. प्रचलित होतं मोठं वाण. ते आता कालांतराने ते जवळपास नामशेष झाले कारण छोट्या फळांकडे लोक वळालेली म्हणजे जे आईस बॉक्स सेगमेंट आहे किंवा त्या टाईपचे जे काही तर तिकडे वळालेली आहे. तर मला असं वाटतं की कोकणातले वगैरे जे शेतकरी तर ते सगळे भाताच्या खाचरामध्येच त्याची लागवड करतात आणि ते तिथं मल्चिंग किंवा ड्रीप किंवा याचा काही विचार नसतो. तर आपण तसंही नियोजन करू शकतो. पण त्यासाठी आपण एक लक्षात घ्या की म्हणजे जो आपण आपल्या व्हिडिओतून जो सल्ला दिला की ज्यावेळेस आईस बॉक्स सेगमेंटकडे तुम्ही जाल तर त्यावेळेस त्याचं बियाणं तुलनेने महाग आहे. म्हणजे 1200 रुपये, 1500 रुपये, 1800 रुपये किंवा 2000 रुपयेपर्यंत पॅकेट आहे. म्हणजे सरासरी तुम्हाला एक 6 ते 12,000 रुपये बियाण्याचा खर्च आहे. आणि मग ते इतकं महागडं बियाणं घेऊन जर तुम्ही विदाऊट मल्चिंग किंवा बिगर ठिबकचं जर करत असाल तर ते टाळा. म्हणजे दुसरे वाण आहेत जे गोल प्रकारातलं कलिंगड येतं तर त्याचा तुम्ही विचार करू शकता. मग ते तुम्ही ठिबक नसताना पाट पाण्यावर म्हणा किंवा रिंग बेसिन पद्धत मेथडनी आपण त्याचा विचार करू शकतो. शेतकऱ्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे की आपण आंतरपिका विषयी बरीचशी चर्चा पण मागील व्हिडिओमध्ये केलेली आहे. तर कलिंगड या पिकामध्ये कोणतं आंतरपीक घेऊ शकतो का, किंवा कलिंगड हे कोणत्या दुसऱ्या मेन पिकासोबत आपण घेऊ शकतो का, हा एक प्रश्न आहे त्यांचा. आणि त्यालाच लागून असा दुसरा प्रश्न आहे, टोमॅटो असेल, टोमॅटो नंतर मी कलिंगड त्याच बेडवर घेऊ शकतो का, किंवा मी कलिंगड केले आणि मला उन्हाळ्यामध्ये टोमॅटो लागवड करायची तर तो बेड चालेल का? जसं आपण मगाशी बोललो की बिगर मल्चिंग बिगर ड्रिपचं कलिंगडाचं नियोजन करतात तसंच आंतरपीक म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्ही जर संभाजीनगरच्या भागात गेले जिथं अद्रकची शेती मोठ्या प्रमाणात होते किंवा सातारच्या भागात गेले तर तिथं अद्रकची शेती मोठ्या प्रमाणात होते. अद्रक मध्ये कलिंगड करण्याची एक प्रथा आहे. कारण का त्यावेळेस अद्रकची आल्याची जी काही पानं आहे ती पूर्ण चालली जातात आणि त्या कंदाला संरक्षण म्हणून कलिंगड किंवा मका यासारखी आंतरपिकं करतात आणि त्या आल्याचं संरक्षण करतात किंवा अद्रकीचं संरक्षण करतात. तर अशी पद्धत आहे. त्या पद्धतीचे वाण जिथं परत एकदा सांगतो की ज्याचं बियाणं स्वस्त आहे ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आंतरपीक किंवा रिले क्रॉपिंग किंवा मिश्र पीक तर यामध्ये तुम्ही कलिंगडाचा विचार करू शकता. आता दुसरा जो प्रश्न आहे तुमचा की कलिंगड लागवडीनंतर त्याच्यावर टोमॅटो लावणं तर ते जास्त संयुक्तिक आहे. पण टोमॅटो काढल्यानंतर कलिंगड लावणं जास्त संयुक्तिक नाही. त्याचं कारण सांगतो. एकतर पीक फेरपालट ही फार महत्वाची गोष्ट आहे जिथं तुमच्या पिकांना जमिनीतून येणाऱ्या समस्या म्हणजे जसं निमॅटोड असेल किंवा मर रोग किंवा इतर ज्या समस्या त्या टाळण्यासाठी तुम्हाला पीक फेरपालट करायची असते. कलिंगड हे जे पीक आहे ते कुकुरबिटेसी फॅमिलीतले आणि टोमॅटो ही सोलॅनेसी फॅमिलीतले. कुकुरबिटेसी सोलॅनेसी एकमेकाच्या सोबत रोटेशन करणं चुकीचं आहे. परंतु आपल्याकडे पर्याय नाही किंवा आपल्याकडे मर्यादित क्षेत्र आहे तर आपल्याला करायचंय. मग टोमॅटोवर कलिंगड का नाही करायचं तर टोमॅटो आपलं 4 ते 6 महिन्याचं पीक आहे. त्याचा जो असणारा बेड आहे त्याचा कस बऱ्यापैकी गेलेला आहे आणि त्या बेडमध्ये तुम्हाला पाहिजे तितका कस नाही. मग त्याच्याऐवजी जर तुम्ही कलिंगड केलं तर कलिंगड तुमचं 60-70 दिवसाचं पीक आहे. त्याच्यानंतर टोमॅटो जर केलं तर ते संयुक्तिक राहील असं मला वाटतं. दोन्हींची पीक फेरपालटीमध्ये चूक आहे परंतु पर्याय नाही म्हणून काही अपवादात्मक परिस्थितीत आपण अशा पद्धतीचं नियोजन करू शकतो. ते सर म्हणजे शंका शेतकऱ्यांची आहे की जे बियाणं जसं मगाशी तुम्ही म्हटलं बिया लावायच्या कधी आणि रोप कधी लावायचं. जर काही शेतकऱ्यांना बिया लावायच्या असतील तर त्या बिया गोमूत्र मध्ये भिजवाव्या का, आणि जर भिजवायच्या असेल तर त्याचं प्रमाण काय असेल? जसं मी मगाशी सांगितलं की साधारण अर्धा लिटर किंवा 250 मिली पर्यंत गोमूत्र
ताजं गोमूत्र पाहिजे का तर ते थोडं कोमट असतं आणि त्यामध्ये आपण हे बियाणं 2 तासासाठी कमीत कमी भिजवलं पाहिजे. मग त्याचा सीडकोट हलका होतो आणि ते बियाणं पूर्ण लागवडलं पाहिजे. पण इथं मी एक सूचना देऊ इच्छितो, की ज्यावेळेस तुम्ही साधारण बियाणं लावता म्हणजे गोमूत्रामध्ये न भिजवलेलं, ते बियाणं तुम्ही डायरेक्ट जाऊन बोटाने टोबणी करू शकता. कारण त्याचा सीडकोट भक्कम आहे. पण जर तुम्ही गोमूत्रामध्ये किंवा तुम्ही काही प्रक्रिया करून जर लावताय, तर ते वरतून दाबता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला बोटाने खड्डा घ्यावा लागेल, त्याच्यात बी ठेवायला लागेल आणि मातीने ते झाकावं लागेल. तेवढी एक फक्त काळजी, अतिरिक्त काळजी ती आपल्याला घ्यावी लागेल. बाकी बियाण्याची उगवणीची जी काही क्षमता आहे, तर ती क्षमतेप्रमाणे उगवण होईल. परंतु जी पुढं मागं होणार आहे, तर त्याचं प्रमाण टळेल आणि एकसारखी उगवण व्हायला हा फायदा तुम्हाला होईल. एका शेतकऱ्याने असा प्रश्न विचारलाय, जे मल्चिंग संदर्भातच आहे, हो. की त्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये लागवड करायची आहे, म्हणजे आहे या नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये. परंतु जी मल्चिंग आथरणार आहे, हो. त्या मल्चिंगची कोणती बाजू त्यांनी वर करणं गरजेचं आहे या हिवाळ्याच्या ह्याच्यामध्ये. आणि याच्यानंतर कारण की त्याला परत कलिंगड निघाल्यानंतर परत नंतर कलिंगडच घ्यायचं आहे, तर त्यासाठी मग त्या मल्चिंगचा जो काही जी बाजू तो वरती करणार आहे, त्याचा हो. काही परिणाम नंतरच्या कलिंगडाला होणार आहे का? जसं आता मल्चिंगच्या बाबतीत शास्त्रीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर जी डार्क बाजू म्हणजे काळी बाजू आहे ती वरती ठेवायची हिवाळ्यामध्ये आणि जी सिल्वर किंवा सफेद बाजू चंदेरी बाजू तर ती वरती ठेवायची उन्हाळ्यामध्ये असं आपण सांगतो. त्याचं कारण काय तर काळी बाजू वरती ठेवली तर येणारा जो काही सूर्यप्रकाश आहे किंवा जी काही उष्णता आहे तर त्याचं ग्रहण होईल आणि ते ग्रहण होऊन जमिनीचं तापमान थोडं तुलनेने सामान्य बाहेरच्या तापमानापेक्षा 1-2 डिग्रीने वाढेल. तर हा त्याच्या मागचा उद्देश आहे. परंतु जर आपण चंदेरी बाजू वरती ठेवली तर आलेला सूर्यप्रकाश किंवा आलेली जी काही उष्णता आहे तिचं परावर्तन होईल. हा त्यामागचा उद्देश आहे आणि तापमान कमी राहील म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला चंदेरी बाजू वरती ठेवायला लागते. आता कलिंगड लागवड केली तर कलिंगडाची काढणी साधारणपणे जर समजा तुम्ही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली तर डिसेंबर पूर्ण, जानेवारी पूर्ण आणि फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत त्याची काढणी होईल. मग फेब्रुवारीच्या 15 तारखेला काढणी झाल्यानंतर तिथून पुढचा जो हंगाम आहे तर तो उन्हाळ्याच्या हिशोबाने राहील. मग त्यावेळेस चंदेरी बाजू वरती पाहिजे असा नियम आहे. पण कलिंगडाच्या बाबतीत नियम बदलतो. तो कसा की तुम्ही कोणतीही बाजू वरती ठेवली तर त्याचं जे काही परावर्तन होणार आहे तर ते ज्यावेळेस तुम्ही मिरची टोमॅटो करता त्यावेळेस ते परावर्तन तुमचं काम करतं. पण कलिंगड त्या बेडवर पूर्ण पसरलेला असतं. त्यामुळे त्याच्यावर येणारा सूर्यप्रकाश किंवा त्याच्यावर होणारं परावर्तन किंवा त्याचं काही ग्रहण तर हे कलिंगडाच्या बाबतीत लागू होत नाही आणि होत असेल तर फार 5-10%, 15% होतं. त्यामुळे तुम्ही कलिंगडाच्या बाबतीत काळी बाजू किंवा चंदेरी बाजू असा विचार मला वाटतं कलिंगडासाठी संयुक्तिक नाही. तो मिरची, टोमॅटो, पपई किंवा जी मोठी पिकं आहेत तर त्यांच्यासाठी तो संयुक्तिक आहे. मग त्यामुळं आपण कोणतीही बाजू वरती ठेवली किंवा चंदेरीच बाजू शक्यतो वरती ठेवली तर काही अडचण नाही असं मला वाटतं. आता तर आपला रब्बी हंगाम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितले की जानेवारीमध्ये आपण कलिंगडाची लागवड करू शकतो. हो. एका शेतकऱ्याने असा प्रश्न विचारला की 15 मार्चला त्याला लागवड करायची. ओके. तर 15 मार्चला लागवड केल्यानंतर एक्झॅक्ट त्याला हार्वेस्टिंग किती कधी? दिवसात येईल, तर तो एक अंदाज शेतकऱ्याला पाहिजे. जर समजा कलिंगडाची लागवड सप्टेंबर, ऑक्टोबर या दरम्यान जर केली तर त्या कलिंगडासाठी 70 दिवस म्हणजे काय म्हणतो रोप लावल्यापासून 70 दिवस हे हमखास लागतात आणि जर बी लावलं तर त्या बियाच्या उगवणीसाठीचे 7 दिवस वाढतात. म्हणजे थंडीमध्ये 7 दिवस आणि इतर हंगामामध्ये 5 दिवस. मग तुमचे 75 दिवस तुम्ही गृहीत धरायचे जर तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये लागवड केली. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यात लागवड केली तर रोप लावल्यापासूनच 75 दिवस गृहीत धरायचे. रोप लावल्यापासून 75 दिवस. कारण का या दिवसात थंडी जास्त आहे, येणारा सूर्यप्रकाश मर्यादित आहे, त्यामुळे जो काही पिकाचा कालावधी आहे तर त्याच्यासाठी डे सायकल आणि नाईट सायकल ते गृहीत धरलं जातं. म्हणजे दिवस किती आणि रात्र किती. तर त्यानुसार नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी तर यामध्ये आपल्याला पुनर्लागवडीनंतर 75 दिवस आणि परत एकदा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या कालावधीमध्ये जर तुम्ही गेले तर पुनर्लागवडीपासून 60 ते 65 दिवस. मग तिचा कालावधी तुमचा खूप कमी होतो. 65 दिवसापर्यंत तुम्ही करू शकता आणि जर बी लावलं तर 75 दिवस जास्तीत जास्त. तर अशा पद्धतीने तुमचा काढणीचा कालावधी येईल. बरं, आणि आता मला असं वाटतं की कलिंगड पिकाचं चांगलं आणि क्वालिटी उत्पादन घ्यायचं असेल तर आपण, तुम्ही पण मागील व्हिडिओमध्ये रिकमेंड केले की सेंद्रिय पदार्थांचा वापर जास्त बेडमध्ये हो. करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये कोंबड खत जे आहे, हो. शेतकऱ्याने विचारलं की कोंबड खत आपल्या कलिंगड पिकासाठी चांगलं आहे का, आणि त्याचा मी बेड भरताना वापर करू का? कोंबड खताचा उपयोग हा कोंबड खत कसं आहे दुधारी शस्त्र म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे योग्य पद्धतीने आणि योग्य कुजलेलं खत असेल तर ते फायदेशीर आहे चांगलं. आणि जर ते कुजलेलं नसेल आणि काय म्हणतो प्रमाण जास्त असेल तर ते घातक ठरतं. तर मला असं वाटतं की फक्त 200-250 किलो याच्यापेक्षा जास्त वापर न करता निंबोळी पेंड आपण जसं 100 ते 150 किलो सांगतो तसं कोंबड खताचा उपयोग 200 ते 250 किलो करावा आणि हे कोंबड खत ज्यावेळेस पोल्ट्रीतून काढतो त्यावेळेस लगेच न वापरता
साधारणपणे पोल्ट्रीतून काढल्यानंतर 2 ते 3 महिने ठेवून नंतर वापरा. म्हणजे त्याच्यात काय म्हणतो ना, कुजण्याची जी काही प्रक्रिया आणि त्याच्यातली असणारी उष्णता आहे ती बऱ्यापैकी कमी झालेली असेल आणि ते जाऊन इथं जास्त ऊर्जा निर्माण करणार नाही. तर अशी जर काळजी घेतली तर 200-250 किलो पर्यंत कोंबड खत आपण वापरू शकतो. पण ताजं पोल्ट्रीतून काढल्या लगेच वापरायचं असेल तर ते आपण टाळलं पाहिजे. तर त्याचा वापर आपण नाही करायचा. हे सर अजून एक म्हणजे पूर्वीचा जो कलिंगडाचा हो. व्हिडिओ पाहून एक आपला मराठवाड्यातला कापूस उत्पादक शेतकरी आहे, हो. त्याची इच्छा आहे की त्याला कलिंगड करायचं हो. परंतु आता त्याच्या शेतामध्ये एक कापूस आहे, हो. तो कापूस निघाल्यानंतर कलिंगड त्या ठिकाणी त्या शेतामध्ये लावू शकतो. लावू शकतो. पीक फेरपालटीसाठी खूप चांगलं आहे. कापूस जे आहे तर ते मालवेसी फॅमिलीतलं क्रॉप आहे. तर तुम्ही जर कापूस काढल्यानंतर चांगली मशागत केली आणि बेड करून जर मराठवाड्यामध्ये कलिंगडाचा विचार केला तर तो अतिशय चांगला आहे. त्या जमिनीमध्ये कलिंगडाला समस्या कमीत कमी येते. कारण का तर तिथं जे काही पिकं झालेली आहे, आधीचं जर पहिली पिकं पाहिली तर त्याच्या रेसिड्यूचा परिणाम कलिंगडावर फार कमी येईल आणि त्याचा फायदा निश्चित तुम्हाला होईल. म्हणजे त्या ठिकाणी त्याचा तो कलिंगड शकतो. चांगल्या प्रकारे हो. घेऊ शकतो. हो. आता एक शेतकरी आहे, त्याला आता जानेवारीमध्ये कलिंगडची लागवड करायची आहे, हो. परंतु त्याच्या क्षेत्रामध्ये लव्हाळा तण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा. आणि त्यांनी त्याच्यासाठी काय केलेलं आहे, सॅम्प्रा नावाचं तणनाशक वापरलंय हो. आणि ते जवळजवळ 1-1.5 महिना झाला हो. त्याला वापरून. मग अशा तणनाशकाच्या क्षेत्रामध्ये जिथं लव्हाळा आहे आणि सॅम्प्राचा वापर केलेला आहे, हो. तर तो जानेवारीमध्ये कलिंगडाचं लागवड करू शकतो का? करू शकतो. जर 1-1.5 महिने झाले असतील तर त्या तणनाशकाचा कुठलाही रेसिड्यू कलिंगडावर राहणार नाही. तुम्ही जर बेड तयार केले किंवा जमिनीची मशागत केली तर तुम्हाला त्या काय म्हणतो ना, त्या तणनाशकाचे तिथलं विघटन बऱ्यापैकी झालेलं असेल आणि कलिंगडाची जर तिथं लागवड केली तर तुम्हाला समस्या येणार नाही. पण एक आहे, तो लव्हाळा किती नियंत्रणात आलाय ते महत्वाचं आहे. कारण लव्हाळ्याचं जर प्रमाण जास्त असेल तर त्याचा दुष्परिणाम कलिंगड पिकाच्या वाढीवर आणि उत्पन्नावर होऊ शकतो. पण तणनाशकाचा दुष्परिणाम त्याच्यावर होण्याची शक्यता ही खूप कमी आहे. तर त्या अनुषंगाने आपण विचार करू शकतो. ओके, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये तो करू शकतो. करू शकतो. अजून एक प्रश्न असा आलेला आहे आपल्याला, की जी काही वेली आहे, प्रत्येक वेलीला फळ लागत नाही, फळधारणा होत नाही. आणि माझं असं म्हणणं आहे की बा किती सेटिंग झाल्यानंतर आपल्याला म्हणजे फळाची काढणी करणं गरजेचं आहे, म्हणजे एका वेलीवर किती फळं ठेवणं गरजेचं आहे? ओके, ज्या शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा असं होतं की काही वेलींवर फळधारणा होत नाही आणि शेतकऱ्यांचा समज असतो की नर आणि मादी वेगवेगळे आहेत. हा, हा, हा. तर तसं नाही मित्रांनो, एकाच वेलीवर नर फुल वेगळं आणि मादी फुल वेगळं येतं. आता नर आणि मादीचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण ढोबळ जे गणित आहे तर ते असं आहे की 10 मादी फुलांसाठी कमीत कमी 2 नर फुलं असावीत त्या वेलीवर. आता आपण एवढी फळं ठेवत नाही, म्हणजे हा जो नियम मी सांगितला, हा काकडी, दुधी, दोडका, कारली वगैरे त्या पिकांचा आहे. आता त्यातलं कलिंगड किंवा खरबूज हे त्याच वर्गातलं पीक आहे, परंतु याला काय लागते, तर याला आपल्याला एका वेलीवर कमीत कमी 2 फळं कमीत कमी पाहिजे. खरबुजासारखं पीक आहे तर तिथं आपण 4 फळं ठेवू शकतो. 2 ते 4 या दरम्यान आपल्याला फळं पाहिजे. मग या 2 ते 4 मादी फुलं येण्यासाठी आपल्याला नर फुल कमीत कमी प्रत्येक वेलीवर 1 ते 2 पाहिजे. नर आणि मादी ही दोन्ही फुलं आल्यानंतर मग आपली सेटिंग नाही होणार. तर त्यानंतर त्याचं परागीकरण करण्यासाठी कोणता तरी घटक तिथं जबाबदार आहे. तर त्यामध्ये जे भुंगे आपल्या प्लॉटमध्ये उडताना दिसतात, मधमाशी जी दिसते, तर त्यांनी परागीकरण होतं आणि ते जर परागीकरण चांगलं झालं किंवा योग्य वेळेला नर आणि मादी फुल दोन्ही उपलब्ध असेल, म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, नर फुल येतं, मादी फुल नसतं. मग तो नर फुलाचा पराग मादी फुलावर जायला काही चान्स नसतो. बऱ्याच वेळेला असं होतं की मादी फुल असतं पण नर फुल नसतं. मग हे दोन्ही ज्यावेळेस येईल त्याच वेळेला हे सेटिंग होईल आणि ही फुलधारणा किंवा हे जे काही पॉलिनेशन होऊन मधमाशी खास त्याला कारणीभूत आहे. बाकीचे भुंगे वगैरे पण आहेत, पण ही मधमाशी ज्यावेळेस तिथं फिरेल त्यावेळेस प्रत्येक वेलीवर तुमचं सेटिंग होईल. आणि मला असं वाटतं की आपल्या 1 एकर क्षेत्रामध्ये 6,000 वेली बसतात. प्रत्येक वेलीवर 2 जरी फळं आली तरी आपल्याला प्रचंड असं उत्पादन मिळू शकतं. कारण का एका फळाचं वजन 2 किलो कमीत कमी आणि जास्तीत जास्त 6 किलो पर्यंत जातं. म्हणजे सरासरी जर आपण काढली 3 ते 4 किलोची जरी राहिली तरी 18 टनापासून तर 22-25 टनापर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो, जे की खूप उत्पादन आहे असं मी मानतो. मग त्यासाठी आपल्याला प्रत्येक वेलीवर 2च फळं असावीत. 2 पेक्षा जास्त फळं असतील तर मर रोग किंवा बाकीच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला तिथं भेडसावतात. तिथं सर म्हणजे आता आपण बघितलं रोप सिलेक्शन असेल किंवा मल्चिंगचं वगैरे बघितलं, परंतु एका शेतकऱ्याने असा प्रश्न विचारलाय की मला एकरी रोपांची संख्या किती मेंटेन करणं गरजेचं आहे, मग त्यासाठी लागणारं लागवडीचं अंतर किती असलं पाहिजे. आणि एक काही शेतकऱ्यांचं असं पण म्हणणं आहे किंवा मला प्रश्न असे आलेले आहेत की जो बेड आहे त्या एका बेडवर 2 वळ लावायची का एकच वळ लावायची? जे लागवडीचं अंतर आहे तर ते साधारणपणे ठिबकवर आपण नियोजन करतो, तर 4.5, 5 किंवा 6 या दरम्यान शेतकऱ्यांचं ठिबकचं नियोजन असतं, जे लॅटरलचं अंतर म्हणतो. तर ते 6 फूट असणं संयुक्तिक आहे, कारण का तर आपल्याला अंतर्मशागत करता आली पाहिजे. तर 6 फुटावर जर आपलं ठिबक असेल तर बेड आपला 6 फुटावर असावा आणि 6 फुटावर लागवड करायची. 2 रोपामधलं जे अंतर आहे तर ते साधारणपणे 1.25 किंवा 1.5 फूट
हे आपण ठेवू शकतो. जे 2 ठिबक मधलं अंतर म्हणजे ड्रिपर मधलं जे अंतर आहे, तर त्यानुसार आपण नियोजन करू शकतो. ते सव्वा काही जणांचं येतं, काहींचं 1.5 पर्यंत येतं. जिथं सव्वा आहे तिथं सव्वावर लागवड करू, जिथं 1.5 वर आहे तिथं 1.5 वर लागवड करू. मग 1.25/6 होईल किंवा 1.5/6 होईल. तर अशा पद्धतीने जर आपण लागवड केलं, तर एकरी रोपांची जी काही संख्या आहे, तर ती साधारणपणे 6,000 रोपांच्या आसपास बसेल. आणि मला असं वाटतं की त्यातून आपल्याला योग्य ते उत्पादन मिळू शकतं. तुमचा जो दुसरा प्रश्न होता, की एका बेडवर 2 ओळी 2 लावायच्या ओळीचे. का? हां. तर आता याच्यात असं आहे, की बऱ्याच वेळेला आपल्याकडे काय होतं, बेड एकसारखे पडत नाही. म्हणजे बेडची जी काही सपाटी आहे, तर ती नसते. बेडला कुठं ना कुठं उतार राहतो. म्हणजे कधी डावीकडे, कधी उजवीकडे. तर त्यामुळे पाण्याचा सगळा जो काही हे प्रवाह आहे, तो त्या बाजूला जातो. आणि फक्त पाणीच जाऊन राहत नाही. तर याच्यासोबत आपण जे विद्रव्य खतं देतो, ती पण त्याच बाजूला जातात. मग ते ठराविक बाजूच्या रोपांना मिळतात, त्यांची वाढ चांगली होते. ठराविक बाजूच्या रोपांना मिळत नाही, त्यांची वाढ कमी जास्त होते. मग त्यामुळं माझा असा सल्ला आहे, की एका ड्रिपरच्या लाईनवर एकतर त्या ड्रिपरच्या उजव्या किंवा डाव्या बाजूनी एकच लाईन आपण लागवडीची करावी. म्हणजे जिथं आपल्याला बियाण्याचा खर्च कमी होईल. आणि त्यातून जोमदार असे वेल बनतील आणि त्यातून उत्पादन आपण चांगलं घेऊ शकतो. जर डबल लाईन लावली तर आपल्या बियाण्याचा खर्च वाढतो आणि अपेक्षित असं उत्पादन तिथं वाढलेलं जाणवत नाही. पण तेज सर, शेतकऱ्यांचा एक असा प्रश्न आहे. आता हं. तुम्ही सांगितलं हो. 6/2 बेडमधलं हो. अंतर 6 असणं गरजेचं हो. आहे. आणि कलिंगडाच्या जे काही वेली आहेत, हो. त्या पूर्णपणे पसरतात. पसरतात. परंतु मग असं पसरल्यानंतर त्यांना अंतर्मशागेला प्रॉब्लेम येतो, हो. फवारणीला प्रॉब्लेम येतो. मग हो. त्यासाठी आपण काय करू शकतो? त्यासाठी नियोजन असं करायचं, की जर आपली 6 फुटाची लागवड आहे, तर आपण कोणत्याही बेडवरचं प्लॉटच्या सुरुवातीचा जो बेड आहे, तर त्याची वेली बांधावर आपण सोडायच्या. त्याच्यानंतर दुसऱ्या बेडच्या वेली त्या उजव्या बाजूला, उदाहरणार्थ पहिल्या बेडच्या बांध उजव्या बाजूला आहे, तर त्या उजव्या बाजूला सोडल्या दुसऱ्या बेडच्या उजव्या बाजूला, तिसऱ्या बेडच्या उजव्या बाजूला. अशा प्रत्येकाच्या उजव्या बाजूला वेली जर सोडल्या, तर त्या वेली पसरून पुढचा बेड कव्हर होईपर्यंत आपण मधून चालू शकतो. फवारणी वगैरे आपली होऊ शकते. साधारणपणे फळं 1 किलो, सव्वा किलो पर्यंत जाईपर्यंत आपल्याला जागा मिळते. हा एक पर्याय. याला दुसरा पर्याय काय, की पहिला बेड आणि दुसऱ्या बेडच्या वेली एकमेकांमध्ये ओके. मिक्स करायच्या. हां. म्हणजे काय होईल, 2 बेडच्या वेली मिक्स केल्या का तिसरा बेड आणि दुसरा बेड याच्यामध्ये मोकळी जागा राहील. मोकळी जागा राहते. आणि बरोबर. तिसऱ्या बेडच्या वेली चौथ्या बेडकडे जातील. चौथ्या बेडच्या वेली तिसऱ्या बेडकडे येतील. म्हणजे चौथ्या आणि पाचव्यामध्ये परत मोकळी जागा राहील. म्हणजे एकाड एक वेली एकत्र होतील आणि एकाड एक वेली जागा मोकळी राहील. तिथं आपण फवारणी किंवा बाकीचं जे काही अंतर्मशागतीचं नियोजन आहे, ते आपण करू शकतो. आणि हे करणं गरजेचं काय, तर वेलीच्या शेंड्यावर पाय पडणं किंवा वेली खराब होणं किंवा वेलीवर जर पाय पडून वेली सुकायला लागल्या, तर त्याचा विपरीत परिणाम वेलीच्या वाढीवर आणि उत्पन्नावर होतो. त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं, तर आपल्याला दोन्ही साधता येतं. अंतर्मशागत पण करता येते, फवारणी वेळच्या वेळी करता येते. फळांची जागा बदलायची किंवा फळांची दिशा बदलायची ते आपण करू शकतो. व्यवस्थित असं आपण त्यातलं जे काही मधलं नियोजन आहे अगदी काढणीपर्यंतचं ते आपण त्याच्यात साधू शकतो. शेतकरी बंधूंनो, तेजस सर अतिशय सोप्या आणि चांगल्या भाषेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. अजूनही काही प्रश्न शेतकऱ्यांचे माझ्याकडे आहेत. परंतु शेतकरी बंधूंनो, तुम्हाला हे जे काही प्रश्न ची उत्तरं तेजस सर देत आहेत, ते आम्हाला एक कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुम्हाला कशा पद्धतीचं नियोजन वाटतं आहे, आणि दुसरं, तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही अजून प्रश्न किंवा शंका तुमच्या मनामध्ये असतील, तर निश्चितच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. तेजस सर, आता काही शेतकऱ्यांनी मला असा प्रश्न विचारलेला आहे, हां. की आपल्या जे काही कलिंगड आहे, कलिंगडाची परिपक्वता होत असताना त्याच्यामध्ये गोडी, हो, हो. हे म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळेला काही वेळेला गोडी येत नाही बरोबर. किंवा कलर येत नाही हां. आतमधून. हं. तर त्याच्यामध्ये काही कुठल्या अन्नद्रव्याचा म्हणजे रोल आहे का? आता ही समस्या खास करून आता जे लागवड करणार आहे म्हणजे थंडीमध्ये? थंडीमध्ये म्हणजे हं. ज्यांनी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या दरम्यान ज्यांनी लागवडी केलेल्या आहेत, तर तिथे ही समस्या हमखास येते. कारण का, तर थंडी जितकी जास्त तितकं अन्नद्रव्याचा अपटेक कमी. आणि मग अन्नद्रव्याचा अपटेक कमी झाल्यामुळे त्या पिकाला पोषण होण्यासाठी किंवा त्या फळाला पोषण होण्यासाठी अपेक्षित असं किंवा गरजेप्रमाणे अन्नद्रव्य मिळत नाही. मग आता जर तुम्हाला गोडीची समस्या येते किंवा काही काही ठिकाणी कलर पण येत नाही, फळ कापलं का आत भुरकट निघतं, कधी कधी गोडी असते, कलर नसतो, कधी कधी बरोबर. कलर असतो तर गोडी गोडी नसते. नसते. आता ज्यावेळेस व्यापारी हे सगळं दोन्ही पाहतो त्याच वेळेस आपल्या मालाचा भाव ठरतो. आणि हे चांगलं मिळावं किंवा ग्राहकांना चांगलं दर्जेदार माल मिळावा यासाठी अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मग कलर किंवा गोडीसाठी जबाबदार घटक, तर सगळ्यात पहिला जबाबदार कोण आहे, तर पोटॅश. म्हणजे पोटॅशची मात्रा जी आहे, तर ती साधारणपणे आपण खरं पाहिलं तर वेलींची लागवड किंवा वेली वाढत असतानाच आपण पोटॅश चालू करतो आणि फुल धारणेपासून पोटॅशची मात्रा वाढवत जातो. बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून तसं होत नाही. शेतकरी सुरुवातीला 1261 सारखे ग्रेड आहेत किंवा काही 1880 सारखे ग्रेड आहेत, ते ग्रेड चालवतात जिथं पोटॅशच नसतो. आणि ज्यावेळेस फळं लागतं तिथून पुढे पोटॅश द्यायला जातात, पण तो पोटॅश लागू होत नाही. मग त्यासाठी पुनर्लागवड केल्यापासून किंवा उगून आल्यापासूनच आपण ज्या ग्रेडमध्ये पोटॅश आहे तो ग्रेड वापरला पाहिजे. जसं की 19-19 आहे, 13-0-45 आहे, 13-40-13 आहे, वापरले पाहिजे. आणि जेव्हा फळ पक्वतेला आहे त्यावेळेस 0050
किंवा पोटॅशियम शोनाइड यासारखे ग्रेड तिथं दिले पाहिजे. पहिला जबाबदार घटक पोटॅश आहे, त्याच्या खालोखाल जबाबदार घटक मॅग्नेशियम आहे आणि त्याच्या खालोखाल जो घटक जबाबदार आहे तो म्हणजे सल्फर आहे. हे 3 घटक जर असतील तर आपल्याला तिथं गोडी यायला मदत होईल. आणि कलर येण्यासाठी पिकामध्ये फेरस हा रंग येण्यासाठी जबाबदार असतो. तर एखादी फवारणी ज्यावेळेस फळपक्वतेच्या अवस्थेमध्ये 1 किलोच्या 1.25 किलोच्या आसपास गेलं तर आपण चिलेटेड फेरसची फवारणी किंवा जे काही चिलेटेड फेरस आहे ते जमिनीद्वारे पण आपण ठिबकद्वारे देऊ शकतो, जेणेकरून आपल्याला कलर पण येईल आणि गोडी पण येईल आणि फळाचं जे काही वजन आहे ते पण आपल्याला तिथं चांगलं मिळेल. जो काही एक मेजर समस्या होती जी हो. काही की गोडी येत नाही, हो. फळाची साईज झाली तरी गोडी येत नाही, मला असं वाटतं हे अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं हो. तर निश्चितच त्यांना त्याचा उपयोग किंवा त्याचा फायदा होणार आहे. तेजस सर, म्हणजे अतिशय महत्वाचा प्रश्न हो. जो सर्व कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावतोय तो म्हणजे कलिंगड पिकामध्ये येणारी मर. आता ही मर येण्याची कारणं पण बरेच हो. असतील आणि त्याचं सोल्युशन काय असू शकतं जेणेकरून आमचे जे काही कलिंगड उत्पादक शेतकरी आहेत ते चांगल्या प्रकारे कलिंगडाचं उत्पादन घेऊ शकतात. आता कलिंगडा पिकामध्ये मर म्हणजे बऱ्याचशा पिकांमध्ये मर येण्याचं जे सर्रास कारण आहे तर एकतर ती बुरशी आहे. मग त्यामध्ये 2-3 प्रकारच्या बुरशी येतात. बुरशी व्यतिरिक्त ठराविक पिकांमध्ये जीवाणू आहे. परंतु कलिंगड हे असं पीक आहे का मर येण्याची भरपूर सारी कारणे. मग त्याच्यातली भरपूर साऱ्या कारणांपैकी काय आहे, तर बुरशी आणि जीवाणू हे जर तुम्ही टाळायचे तर तुम्ही सुरुवातीपासून जे काही ड्रेंचिंग करता म्हणजे पुनर्लागवड केल्यानंतर बी उगून आल्यानंतर जे काही केमिकल किंवा जैविक बुरशीनाशकाच्या ड्रेंचिंग करतात. मग त्यात ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, काही जण कार्बनडेन्झिम असेल, काही जण मेटॅलॅक्झिल असेल, काही जण त्यामध्ये कॉपरयुक्त घटक असतात त्याच्या ड्रेंचिंग करतात. तर हे बुरशीनाशकाचे तुम्ही ड्रेंचिंग करता. पण मर कधी जाणवते, ज्यावेळेस फळ पक्वतेची अवस्था येते, फळ पोचण्याची अवस्था येते त्यावेळेस जाणवते. साधारणपणे फळ अर्धा किलो वगैरे पर्यंत असेपर्यंत मर जाणवत नाही. कारण का, त्या वेलीला कुठलाही ताण नसतो, ती वेल सक्षम असते ते फळ पोचण्यासाठी. परंतु अर्धा किलो किंवा त्याहून पुढे पुढे जसं जसं वेलीवर फळाची साईज बनायला झाले तसं त्या वेलीवर ताण येतो. मर रोग साठी जी काही बुरशी किंवा जीवाणू आहेत ते कारणीभूत तितके नाही जितके कारणीभूत हा ताण आहे. मग ही फळ पोचण्याची जी काही तिची क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त माल लागला किंवा जास्त फळ लागले तर ती मर रोगाला लवकर बळी पडते. मग त्या ठिकाणी आपल्याला त्या पिकावर स्ट्रेस येऊ नये, म्हणजे जो काय आपण ताण म्हणतो तो ताण येऊ नये म्हणून काय, मग त्यासाठी सुद्धा काही अन्नद्रव्य जबाबदारी जसं की कॅल्शियम असेल किंवा झिंक असेल, जे काही ह्युमिक युक्त घटक असतील, समुद्री शेवळ्यार्क असेल, हे जर आपण वापरले तर त्यातून पीक आपलं सशक्त राहतं आणि पिकावर ताण येत नाही. मग पिकाला एकदा ताण नाही आला का ते फळ पोसू शकतं आणि मग ते पीक बळी पडत नाही किंवा तो वेली बळी पडत नाही. फक्त आणि फक्त बुरशीनाशक किंवा ड्रेंचिंग किंवा रासायनिक घटक वापरून आपल्याला ही मर थांबवता येते. आणि तिसरा महत्वाचा घटक आहे जो की पाणी. खूप मर्यादित पाणी लागतं. मल्चिंग केलेलं असतं. पिकाला पाणी किती लागतं, मी बऱ्याच व्हिडिओत बोलत असतो की फक्त पिकाचा अन्न निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करेपर्यंतच पाणी लागतं, म्हणजे स्वयंपाक बनवण्याचं इतकंच पाणी लागतं. मग आपण जे पाणी देतो ठिबकद्वारे तर नियम काय असतो की पुनर्लागवड केली की साधारणपणे दिवसाला अर्धा तास, फुलोरा अवस्थेमध्ये दिवसाला 1 तास असा नियम असतो शेतकऱ्यांचा ढोबळ. फळ लागल्यानंतर दिवसाला 2 तास. परंतु थंडी पडली किंवा तापमानात प्रचंड काय म्हणतो ना घट आली तर हा नियम बदलायला लागतो. कारण का तर पिकाने तेवढं पाणी उचललेलंच नसतं. जमिनीत वापसा असणारी जी परिस्थिती तर ती जोपर्यंत टिकते तोपर्यंत आपलं पीक सशक्त राहतं. जेव्हा वापसा बिघडतो आणि अतिरिक्त पाणी राहतं त्यावेळेस पिकाच्या मुळीवर ताण येतो की असलेलं पाणी घ्यायचं आणि बाहेर टाकायचं. मग त्या ताणामध्ये पीक परत एकदा त्याची जी काही ऊर्जा आहे ती खर्च होते. मग ती ऊर्जाचा अपव्यय टाळायचा असेल तर मर्यादित पाणी द्या. म्हणजे पाणी कमी पडू द्या, फरक नाही पडणार, पण पाणी अतिरिक्त झाल्यामुळे मर वाढेल. मग ही 2-3 कारणं म्हणजे जे तुम्ही बुरशीनाशक वगैरे वापरताय तर याला जोडून तुम्हाला मुळी सशक्त राहावी म्हणून काही घटक वापरायला लागतील. पिकावर ताण येऊ नये म्हणून काही गोष्टी कराव्या लागतील आणि पाण्याचं व्यवस्थापन किंवा वापसा परिस्थिती तिथं सारखी चेक करून आपल्याला नियोजन ठेवायला लागेल. तर जाऊन आपल्याला ही मर रोग टाळता येईल. तेजस सरांनी आपल्याला म्हणजे आपल्या कलिंगडाच्या व्हिडिओमध्ये जे काही शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते किंवा जे काही समस्या होत्या हो. त्याचे जे काही कमेंट्स आले होते त्या प्रश्नाला अगदी मला असं वाटतं सोप्या भाषेमध्ये उत्तरं दिलेली आहेत. आणि मला असं वाटतं जो कलिंगड उत्पादक शेतकरी असेल, जुना असू दे किंवा ज्याला नवीन कलिंगडाचं उत्पादन घ्यायचं असेल, त्यांना हे जे काही अडीअडचणी आहेत किंवा ह्या ज्या समस्या आहेत याचा जे काही सोल्युशन तेजस सरांनी दिलेलं आहे त्याचा निश्चितच फायदा होईल आणि निश्चितच आपल्या शेतकरी बंधून चांगलं जे आहे कलिंगडाचं उत्पादन क्वालिटी असेल किंवा क्वांटिटी हे उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. शेतकरी बंधूंनो, म्हणजे आम्ही हे जे काही व्हिडिओ बनवतो आमचा एकच उद्देश आहे की आपले जे काही शेतकरी आहेत त्यांना एक चांगलं नॉलेज जे आहे किंवा चांगल्या कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल हाच आमचा एक म्हणजे मिशन असतं आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करत असतो. शेतकरी बंधूंनो, असे जे काही व्हिडिओ आहेत
हे आपण आपल्या ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलवर नेहमी टाकत असतो. तर तुम्ही जर आत्तापर्यंत ह्या आपल्या ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकऱ्यांना पाठवा, जेणेकरून त्यांना देखील अशा काही समस्या त्यांच्या कलिंगड उत्पादनामध्ये येत असतील तर त्यांना त्यांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असेल. आणि शेतकरी बंधूंना अजून देखील तुम्हाला कलिंगड पिकाविषयी काही समस्या येत असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. आम्ही अजून एक जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जर काही कमेंट्स या ठिकाणी आल्या तर निश्चितच तेजन सरांकडून आपण ह्याविषयी अधिक माहिती आपण त्या ठिकाणी त्यावेळेला जाणून घेऊ. धन्यवाद.